नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये। आज आपण आलेलो आहोत थेट पंढरपूरला। पंढरपूरची वारी कव्हर करण्यासाठी किंवा वारी मध्ये सहभाग होण्यासाठी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वारी आणि त्याच्या विविध पैलूंशी आपण अवगत होणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कशी वारी वाटते हे नक्की सांगा। देवाच्या दरबारी उद्धार केला राव, देवाला पावन कुळीला पावन, हा जन्म जाह्याचा पुन्हा नाही होयाचा, संसार पाण्याचा बडभोडा, जाईल इगरून जाईल वसरून, एकाचे 31 पाताचे 50, वेदन विस्तार वेलमंडपा व्हावे, नाता पंथाचे पाळणे रे हल्लावे, काही रे गोधन वाडे रे भरावे, पोटाचे पुत्र सुखाची राव। जेविला नामाच्या ताटीन, जेविला नामाच्या ताटी, प्रभूची माया भक्तावरी, प्रभूची माया भक्तावरी, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी। सो इकडे ना पाण्याखाली शिवलिंग आहे, बघू शकताय। गुडघ्यापर्यंत पाणी आहे म्हणून मी काय जात नाही, बट पाण्यातली शिवलिंग मी दाखवायचा प्रयत्न करतो। खूप भक्तिमय वातावरण आहे आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली। वारीला आलो आहे मी, पंढरपूरला अगोदर आलो आहे मी, पण वारीला मी पहिल्यांदाच आलो आहे आणि आमचा सगळा मित्रपरिवार आमच्यासोबत आहे। आणि हा आपला मित्र निखिल चांदोसकर, याच्या अगोदरच्या पण बऱ्याच अशा म्हणजे जुन्या आपण ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण याला भेटलोच आहोत। सो खूप भक्तिमय वातावरण आहे आणि तुम्हाला पण जमलं तर वारीला नक्की या। नक्कीच एकदम एवढं चांगलं वातावरण ना कुठे सापडणार नाही असं वातावरण। यस, सो भक्तिमय वातावरण आहे आणि विठ्ठलमय आणि सगळं खूप सुंदर झालेलं इथं वातावरण। सो तुम्ही प्लीज या खरंच, कारण आपला धर्म आपली संस्कृती आपण आपल्या येणाऱ्या पिढीला नाही दाखवली तर ती त्यांना कळणार नाही। सो त्यासाठी तरी या प्लीज। धन्यवाद।
लाईनीला अप्रॉक्स 2 तास लागू शकतात आणि आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही. सो बाहेरनंच जे पण येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाराणसीनंतर आपण आज भेटतो. वाराणसी पंढरपूरचा प्लॅन झाला. आता इथे पोलीस काका मोबाईल घेतील आपला. चला बाहेरनं बोलू. हां पिशवीमध्ये द्या ते. सो लितेशसाठी आणि घरच्यासाठी हां थँक्यू. लितेशसाठी आणि घरच्यांसाठी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली आणि दर्शन आत्ताच झालं. दर्शन अनफॉर्च्युनेटली आपल्याला आतमध्ये शूट करून देत नाहीत, त्यामुळे नाही रेकॉर्ड करता आलं. बट दर्शन खूप छान झालं. मुखदर्शन झालं, चरणस्पर्श दर्शन नाही झालं, बट खूप जे पण दर्शन झालं खूप छान झालं. आता इथे थोडंसं निघणार आहे आम्ही गाडीकडे, तर त्याच्यापूर्वी काही शॉपिंग वगैरे आम्ही करून बघतोय. असं इथे बाजार आहे. मला शिवाजी महाराजांची मूर्ती बघायची आहे मोठीवाली. सो बाजारातून सध्या आपण मूर्ती घेतली आहे विठ्ठल रुक्मिणीच्या आणि प्रसाद वगैरे घेऊन बघूया आता आपल्याला काय काय प्रसाद भेटतात आणि कसं कसं आपण काय काय घेऊ शकतो. सो फायनली अशी बरीचशी शॉपिंग झाली माझी आणि मागे बघू शकता मंदिर आहे. दर्शन खूप छान झालं आहे आणि प्रसादपासून धूप यंत्रापासून मला पितळेच्या हत्तीची जोडी पाहिजे होती, ती घेतली. हळद कुंकू घरात आपल्या देवासाठी घेतलं आहे, चंदनाचा टिक्का घेतला आणि बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात आणि मीच नाही घेतल्या, आपल्या सगळ्या मित्रमंडळींनी पण तेच घेतलेलं आहे ऑलमोस्ट. सो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो पंढरपूरला आपण पांडुरंगाचं दर्शन केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं. त्याच्यानंतर या चंद्रभागेमध्ये आपण स्नान तर नाही केलं, पण आपल्या अंगावरती ते चंद्रभागेचं पवित्र पाणी आपण शिंपडलं आणि खूप मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. दर्शन पण खूप छान झालं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी संदीप पवार आपली इथेच रजा घेतो. भेटू आता पंढरपूरच्या भाग 2मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे रिंगण. सो स्टे ट्यून गाईज आणि लवकरच भेटू. बाय बाय.